सादर करतो. माझा कवाली गात नाही, पण आम्ही शिकलं पाहिजे ही उमेद घेऊन आपल्या समोर पहिल्यांदा कवाली गातो. मी कधी गात नाही, कारण दादांना आम्ही सतत बघत असतो. प्रत्येक विचारधारा मांडण्याची धमक ज्या गायकात असते, त्या गायकासाठी विचारधारेच्या गायकांना जाणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून हे गीत आपल्या समोर ठेवतो. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपट्टू तुषारचे रणखांबे आमचे बंधू त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे देखील आभार. ये सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, ये सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, प्रणय सत्तज भारत ही मजहब लिख दिया. अरे कल मैंने पूछा मेरे बेटे से इस भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब लिख दिया. मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब लिख दिया. सांगताना फार कमी लोक जगतात वामन दादासाठी, आणि म्हणून अण्णा शेर आठवला बघा की कुणी गायचे दाणे घेऊन तर कुणी गायचे नाणे घेऊन, कुणी गायचे दाणे घेऊन तर कुणी गायचे नाणे घेऊन, माझा वामन अजन्म फिरला मुखी भीमाचे गाणे घेऊन, मुखी भीमाचे गाणे घेऊन. आणि म्हणून थोडक्यात हे गीत सादर करत आहेत. अरे विचारधारा पेरणारा माणूस हायलाय सच्चा, रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि विचारधारा पेरणारा माणूस हायलाय समजा, रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा, रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमच्या दादा मोठे बोलतो यांच्याकडनं 200 रुपयाचं धमादान आलं आहे. सचिन दादाकडनं, विक्रम दादाकडनं देखील आम्हाला 100 रुपयाचं धमादान आलेलं आहे. आम्ही आभारी आहोत. आणि म्हणून विचारधारा पेरणारा माणूस हायलाय सच्चा, विचारधारा पेरणारा माणूस हायलाय सच्चा, विचारधारा पेरणारा माणूस हायलाय सच्चा. अरे विचारधारा पेरणारा माणूस हायलाय सच्चा. रामलिंग दादा, रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा, रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा, रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा, रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
महापुरुषांची एकत्र ओळ बाबासाहेबांनी आम्हाला ओळख करून दिली. हे महापुरुष आहेत आणि म्हणून गायकाची भूमिका घेऊन गाणं गाणं फार गरजेचं आहे. इथं लिहिलंय कलावंत आमची जात आणि कलावंत आमचा धर्म. त्याच्या पुढे आम्ही सुशिक्षित गायक म्हणतो की कलावंताला भूमिका असते आणि भूमिका घेऊन गाणारे गायक म्हणजे रामलिंग दादा जाधव आहे. आणि म्हणून कवी विजय काशीद फार सुंदर म्हणतात की शाहीर रामलिंग जाधव यांचा फुले शाहू आंबेडकरी विचार आहे. शाहीर रामलिंग जाधव यांचा शाहू फुले आंबेडकरी विचार आहे. खेडोपाडी करतात या विचारांचा प्रचार आहे. त्यांच्या प्रत्येक विचारात सद्धम्माचा आचार आहे. अरे म्हणून तर रामलिंग दादांच्या आवाजाला खऱ्या अर्थानं चळवळीची धार आहे. खऱ्या अर्थानं चळवळीची धार आहे. रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा. रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा. रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा. शाहू फुलांचा विचार घेऊन. शाहू फुलांचा विचार घेऊन. शाहू फुलांचा विचार घेऊन. शिवाभिमाचे गाणी घेतात. शिवाभिमाचे गाणी घेतात. शिवाभिमाचे गाणी घेतात. शाहू फुलांचा विचार घेऊन. शाहू फुलांचा विचार घेऊन. शाहू फुलांचा विचार घेऊन. शिवाभिमाचे गाणी घेतात. शिवाभिमाचे गाणी घेतात. शिवाभिमाचे गाणी घेतात. खेडोपाडी रुजविणारा भीम विचारी आमचा. खेडोपाडी रुजविणारा भीम विचारी आमचा. रामलिंग दादा दादा रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा. रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा. रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा. रामलिंग दादा वाढदिवसाच्या. हॅलो 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 हॅलो. गाण्याचा शेवट करत आहे. आवाज कमी झाला आता मॉनिटरला की बघा मी गाण्यात विचारधारा मांडणाऱ्या माणसाबद्दल बोलतो. बाबासाहेबांनी माणूस केंद्रबिंदू ठेवला. बाबासाहेब कुणाबद्दल बोलले नाही, शाहिरांबद्दल बोलले. माझी 10 वाजतानी शाहिराचं एक गाणं. शाहिरा समाजाचा आरसा आहे आणि आज आम्ही कुठे आहोत, उद्या कुठे असू, त्याच्या पुढे काय असेल. आणि म्हणून की काल प्रस्थापित झाली आहेरलेली माणसं पण हल्ली रस्त्यावर उतरत नाही, पोट भरलेली माणसं. काल प्रस्थापित झाली आहेरलेली माणसं पण रस्त्यावर उतरत नाही, पोट भरलेली माणसं. बाबा किती पावसाळे आले आणि गेले, उगवलीच नाही तू काल पेरलेली माणसं. आणि म्हणून रामलिंग दादा आम्हाला दादासारखं खडकावर रुजणं आलं पाहिजे. आम्ही आंबेडकरी चळवळीचं बाबासाहेबांचं नाव घेण्याच्या लायकीच नाही आमची. आणि म्हणून एक शेर आहे आत्या, तू इतकं साहिल अभिमा इतकं साहिल का कोणी. तू इतकं वाहिलं का कोणी. अरे कोणत्या तोंडानं करावं तुला वंदन. तुला वंदन करण्याच्या लायकीच आहे तर राहिलं का कोणी. आणि म्हणून रामलिंग दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या धन्यवाद. या ठिकाणी आमच्या शाहीर रामलिंग जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी बरीच मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेली आहे. कुसुमताई गोखले या मातृ समाजाच्या
गेल्या 40-45 वर्षापासूनच्या मार्गदर्शक नेते आहेत, परिवर्तनवादी नेते आहेत. गोखले साहेबांचं काम त्या ही चळवळ मात्र समाजाची चळवळ, समतावादी चळवळ, परिवर्तनवादी चळवळ त्या पुढे घेऊन जात आहेत. आणि त्यांना आग्रह केला होता की ताई तुम्हाला यायचंय, आपल्या रामलिंगचा वाढदिवस आहे. आणि या ठिकाणी कुसुमताई आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे धनराज थोरात साहेब हे नेते आहेत आमचे, चळवळीमध्ये गेले अनेक वर्षापासून काम करतात. ते सुद्धा या ठिकाणी आले. आम्ही त्यांचंही या ठिकाणी अंतःकरणापूर्वक स्वागत करतो. हे सगळी मोठी मोठी मंडळी, गुलाब साठे, सुधा मावाडे या ठिकाणी आले. महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका मैना कोकाटे, आमची ही पुणेकर, कविता पुणेकर, बरेच काही राहून जातील माझ्याकडून नावं, मला माफ करा. ही सगळी मंडळी आली आहे. सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता कार्यक्रमाला खरं तर रंगत चढत चाललेली आहे. आता फोन आला होता आंडोरे साहेबांचा, ते निघतायत आणि ते आले का आपण 1-2 गाणी शेवटी सादर करून या कार्यक्रमाला म्हणजे पुढचा कार्यक्रम आपण जो सत्काराचा कार्यक्रम आहे शाहिरांच्या तो चालू करणार आहोत. आता आपल्या समोर महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी किरण सोनवणे या तुम्ही एक चळवळीतला ज्येष्ठ माणूस, चळवळीतले ज्येष्ठ कवी माझ्या प्रत्येक कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित असतात. गेल्या आमच्या लोककलावंत सांस्कृतिक मंचाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही 2 कलावंतांना पुरस्कार देत असतो. 50,000 रुपयाचा तो पुरस्कार असतो. 2 वर्षापूर्वी चंद्रकला गायकवाड, शाहीर D.R. इंगळे यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता कदाचित पुढच्या येणाऱ्या कार्यक्रमामध्ये अशा सिनियर 2 लोकांना सुद्धा पुरस्कार मिळणार आहे. महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी किरण सोनवणे ज्येष्ठ कवी आहेत. आमच्या शाहीर रामलिंग जाधव यांच्या संदर्भात ते 2 शब्द बोलतील. आणि सर्व कलावंतांनी थोडंसं वेळेचं भान ठेवून वाद्य वाजवणाऱ्यांनी जास्त वाद्य वाजवायचं नाही. थोडं शॉर्टकट नाही, पहिल्यापासून सांगतोय. आणि किरण सोनवणे आपल्या समोर सांगत होती. कैलास बाईकराव भगवान कराळे, आमचे बबन जोगळे, सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी आली. हे सगळे आले का? ठाण्यावरून